हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 95. पुनरपि जननम पुनरपि मरणम. मानवेतर सजीव नैसर्गिकपणे जसे नियतीने वाटाला समोर आणून दिले आहे तसे जीवन सहजच जगतात. यामुळे त्यांचे संचित सहसा साचत नाही. त्यांचा त्याच देही फार क्वचित पुनर्जन्म होतो. ते सहजच पुढील देही उत्क्रांत होत असतात. परंतु मानवाचे तसे नाही. त्याला स्वतंत्र कल्पनाशक्ती, तर्कशक्ती आहे. याच्या जोडीला त्याच्याकडे तल्लख बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, विशेष कौशल्य इत्यादी आहे. याचा वापर करून तो नियतीने नैसर्गिकपणे वाटाला आणून दिलेल्या जीवनापेक्षा स्वतःच्या स्वतंत्र मताप्रमाणे आयुष्य जगतो. अशा प्रकारे आयुष्य जगताना त्याच्याकडे एकापेक्षा अनेक कल्पना, तर्क असल्यामुळे त्याला अनेक प्रकारे जगावे असे वाटते. परंतु एका जन्मात या अनेक पद्धतीने जगणे शक्य नसते. यामुळे त्याच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा अपुऱ्या राहतात. त्या स्मृतीमध्ये संचित होतात आणि हे संचित पूर्ण करण्यासाठी त्याचे धुमारे, उसासे, आविष्कार, प्रयत्न करत असतात. त्याला आपण मन असे म्हणतो. देह सोडताना अपुरे राहिलेले संचित मनाच्या माध्यमामधून जीवात्म्याला चिकटते. औषात्म्याबरोबर पुढील जन्मी देहामध्ये ठाण मांडते. असे हे संचित प्रतिजन्मी वाढत असते. ते मानवाला सतत टोचणी देत असते. यामुळे सतत पुनर्जन्म घेत मानव सदा दुःखमय आयुष्य जगत राहतो. यामधून सुटका करून घेण्यासाठी मानवी देही मुक्ती प्राप्त करणे हाच एकमेव हेतू आहे, असे आपण अनेक ठिकाणी वाचत असतो, ऐकत असतो. परंतु मुक्ती आणि पुनर्जन्मावर गीता निराळा प्रकाश टाकते. गीता मुक्ती आणि पुनर्जन्माचे मूलभूत पायाभूत कारण सांगते. आपण जर आपल्या जगण्याचे सिंहावलोकन केले तर असे लक्षात येईल की आपण आपल्या जन्ममरणाची ओळख करून घेतलेली नाही. यामुळे आपल्याला मुक्ती आणि पुनर्जन्म याचीही सत्य माहिती नाही. ती माहिती करून घेणे हा या लेखाचा हेतू आहे. भगवंत श्री सांगतात, न त्वेवाहम जातु नासम न त्वम नेमे जानाधि पाहा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. याआधी तू, मी, हे राजे येथे नव्हतो असे नाही. याचप्रमाणे भविष्यकाळी आपण सर्व असणार नाही असेही नाही. रणांगणावर मरायला आणि किंवा मारायला आलेले राजे आणि अर्जुना, तू आणि मी असे सर्वजण गतकाळातही येथे भूतलावर होतो आणि भविष्यकाळीही आपण येथे भूतलावर असणार आहोत. अर्जुना, हे सर्व राजे पूर्वी येथे होते. तू सुद्धा येथे पूर्वी होतास. याचा अर्थ तमाम सर्व मानव पूर्वी येथे होते आणि आता ते सर्व पुनर्जन्म घेऊन पुन्हा येथे आलेले आहेत. याचप्रमाणे भविष्यकाळातही असे सर्वजण येथे पुनर्जन्म घेऊन असणार आहेत. माऊली निरूपण करतात, नित्यता असेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी सत्य नाहीत. कारण आत्मा कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे येथे सतत उपस्थित असतो. कधी त्याने देह लपटलेला असतो तर कधी त्याने देह त्याग केलेला असतो. म्हणून त्याच्या भूतलावरील उपस्थितीत फरक होत नाही. येथे भगवंत श्री एक खास गोष्ट सांगतात की ते स्वतःसुद्धा पूर्वी येथे होते. आता स्वतः आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम मानवी देही युगानुयुगामधून एखाद वेळी येतात असे असूनही ते सांगतात की ते सुद्धा पूर्वी येथे होते. याचा अर्थ भगवंताचे कार्य करणारे महान साधू, संत, महंत, दार्शनिक, साक्षात्कारी, महात्मे येथे दरवेळी असतात. भगवंत श्री सांगतात, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टंतस तनयोस्तत्वदर्शिभिः. असत वस्तूला अस्तित्व नसते आणि सत वस्तूचा कधीही अभाव नसतो.
अशा प्रकारे हे सारभूत तत्त्वज्ञानीने जाणलेले असते. या श्लोकाच्या संपूर्ण अर्थामध्ये आपल्याला जायचे नाही. या आपल्या सद्य विषयापुरता यामधून जो अर्थ आहे तो आपण जाणून घ्यायचा. येथे निर्जीव जड अनात्म वस्तूंमध्ये सतत बदल होत असतो. त्यांचे काळानुरूप सतत रूपांतर परिवर्तन होत असते. गतकाळामधील अशा वस्तू आज उपलब्ध नाहीत आणि आजच्या अशा वस्तू भविष्यकाळी उपलब्ध असणार नाहीत. उदाहरणार्थ, द्रौपदी अरण्यामध्ये स्वयंपाक ज्या भांड्यामध्ये करत होती तशी भांडी आज उपलब्ध नाहीत. 400-500 वर्षांपूर्वीची भांडी आज वापरली जात नाहीत. भविष्यात आणखी काही नवीन प्रकारची भांडी असतील. 40-50 वर्षांपूर्वी आम्ही कॅसेट वापरत होतो. त्यानंतर CD वापरायला लागलो. आता पेन ड्राईव्ह वापरत आहोत. भविष्यात आणखी काही तंत्रज्ञान विकसित होईल. यात औषधाने धारण केलेल्या देहाचाही समावेश आहे. प्रत्येक पुनर्जन्माला नव्या प्रकाराचा देह धारण केला जातो. यामुळे गतकाळामधील व्यक्तींचे फोटोप्रमाणे नंतर कोणीही असत नाहीत. जगाच्या निर्मितीपासून भविष्यात प्रलयापर्यंत सर्व मानवांचे भिन्न भिन्न देह धारण केले होते आणि करतील. परंतु असे भिन्न भिन्न देह धारण करणारा अंशात्मा तोच एकच एक असतो. त्यात बदल होत नाही. धारण केलेले देह भिन्न भिन्न असतात. माऊली निरूपण करतात, तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता उरले ज्ञानी असे. अशा प्रकारे देह आणि तो धारण करणारा यांचा विचार करता ज्याचा नाश होतो त्या प्रपंचाचा ज्ञानी पुरुष सहजच त्याग करतो आणि मग स्वाभाविकच येथे केवळ सदा शाश्वत असलेले आत्मतत्व उरते. संसारादी असत वस्तू सदा परिवर्तित होत असतात, नाश पावत असतात, परंतु त्यामागील आत्मतत्व सदा अविनाशी असते. ते तत्व आपण आहोत. अशाच प्रकारे सर्व असत वस्तूंचा कायम सतत अस्तित्वात नसते. अशा वस्तू अशाश्वत असतात. त्या त्या काळापुरते त्यांचे अस्तित्व असते. काळाप्रमाणे उपयुक्तता बदलते, वैज्ञानिक प्रगती होते आणि नित्य वापरामधील वस्तू क्षणार्धात जुन्या होतात. परंतु सत्वस्तू सतत कायम अस्तित्वात असते. या ब्रह्मांडामध्ये सर्व सत्वस्तू एकमेव आहे आणि ती म्हणजे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम. यामुळे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम यामधील सप्तब्रह्मतत्वे सत, शाश्वत, अमर, चिर आहेत. तसेच देहामधील अंशात्मा आणि त्याच्या माध्यमामधून येथे पसरलेली सप्तब्रह्मतत्वेही सत, शाश्वत, अमर, चिर आहेत. भगवंत श्री सांगतात, बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. अर्जुना, माझे आणि तुझे आतापर्यंत पुष्कळ जन्म झालेले आहेत. हे तुला माहीत नाही, परंतु मला ते सर्व माहीत आहे. येथे मला याचे 2 अर्थ घ्यावेत असे वाटते. 1. असे सर्व जन्म आत्मपरम पुरुषोत्तम जाणतो आणि 2. हे असे सर्व जन्म प्रत्येकातील अंशात्मा जाणतो. त्यामुळे योगाधिराज पातंजली सांगतात, संस्कार साक्षात्कारणात पूर्वजाती ज्ञानम. संस्कारांवर संयम केला तर साक्षात्कार होऊन पूर्वजन्माचे ज्ञान होते. अंशात्माला पूर्वसंस्कार माहीत असल्यामुळे आपण जेव्हा समाधी अवस्थेमध्ये आत्मस्वरूप होतो तेव्हा आपल्याला पुनर्जन्माचे ज्ञान होते. भगवद्गीतेमधील या 3 श्लोकांमधून आपल्याला माहीत करून घ्यायचे आहे. 1. प्रत्यक्ष आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम असो किंवा 2. मुक्त, 3. सायुज्यमुक्त, 4. अमुक्त असो, अशा सर्वांना भूतलावर पुनर्जन्म घेऊन यावे लागते. पुनरपि जननम पुनरपि मरणम असे रहाट गाडगे येथे सतत सुरू राहते. 1. जेव्हा जेव्हा धर्म संस्थापनेसाठी वेळ येते, साधू सज्जनांच्या रक्षणाची वेळ येते, तेव्हा तेव्हा स्वतः आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला देहधारी होऊन
अवतार घेऊन भूतलावर यावे लागते. आपण दशावतार मानतो. 2. मुक्त झालेल्यांना आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे कार्य करण्यासाठी भूतलावर पुनर्जन्म घ्यावा लागतो. भगवान आद्यश्री शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज अशी अलीकडील उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. 3. सायुज्यमुक्तांना स्वमर्जीने पाहिजे त्या भूतलावर प्रभुविभूचे कार्य करण्यासाठी पुनर्जन्म घेऊन यावे लागते. 4. अमुक्त असलेल्यांना संचित संपवण्यासाठी, मुक्त होण्यासाठी पुनर्जन्म घेऊन भूतलावर यावे लागते. अशा प्रकारे पुनरपी जननम पुनरपी मरणम असे रहाटगाडगे येथे सतत सुरू राहते. याला खेळ नाही. संचित असलेल्यांचा पुनर्जन्म सोडल्यास बाकी सर्व प्रभू कार्यासाठी पुनर्जन्म घेत राहतात. आता प्रभुकार्य म्हणजे काय ते पाहू. 1. सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामधून उत्क्रांत झालेल्या ब्रह्मांडामध्ये त्याचाच सूक्ष्मांश म्हणून येऊन येथील सृष्टीसौंदर्य साक्षात्वाने अवलोकन करणे. 2. हे असे सृष्टीसौंदर्य अवलोकन करायला त्या सूक्ष्मातिसूक्ष्मामधून सूक्ष्म रूपाने जडदेह धारण करणे. 3. जडदेहाला कालमर्यादा आहे. तसेच असे सृष्टीसौंदर्य सतत बदलत असते. यासाठी जडदेहाच्या माध्यमामधून येथे सतत सृजन करून सृष्टीनियम सुरू ठेवणे. 4. यासाठी आपल्याला अत्यावश्यक इतके भौतिक वस्तुजगत वापरून देह जीवित ठेवणे. 5. आपल्याला अनावश्यक असलेल्या वस्तुजगताला धक्का न लावणे. 6. सृष्टीसौंदर्य अवलोकन करताना या सृष्टीला धक्का न लावणे. 7. जास्तीत जास्त लोकांना प्रभूची सत्य ओळख करून देऊन त्यांना मुक्तावस्थेत जीवन राहायला शिकविणे. अशा प्रकारे आतापर्यंत आपण जे निरूपण केले यावरून सारांश असा आहे की आपल्याला मुक्त, सायुज्यमुक्त, अमुक्त अशा कोणत्या ना कोणत्या तरी अवस्थेत भूतलावर यावेच लागते. याला अन्य पर्याय नाही. आपले येथे येणे अपरिहार्य आहे. आता असे जर आहे तर मग दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग, यातना सोसत कशाला देह धारण करायचा? अशा दुःखद आयुष्यापेक्षा संचित न साठविता आनंदात जीवन जगणे हे केव्हाही श्रेयस्कर. करा विचार आणि निश्चयात्मक ठरवा की या क्षणापासून सत्याचरण, योगाचरण, आत्माचरण करतच प्राप्त जीवन जगेन. या योगे स्वार्थाबरोबर परमार्थही साध्य होतो. आपल्याला आयुष्य जगत दुःख होत नाही आणि शिवाय सृष्टीसौंदर्य अनुभवत आनंदात जीवन जगले जाते. हरिओम.